नमस्कार प्रेक्षकांनो, जुळली गाठ ग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अक्षरशः सावी कोर्टामध्ये कोसळली. आता मात्र धैर्य जी काही तिची काळजी घेतो ते बघून सगळेच आता शॉक झालेत. तर मित्रांनो, मालिकेचा जो जबरदस्त प्रोमो आउट झालाय, आज जे काही घडलंय ना ते पाहून आपलं सगळ्यांचं डोकं मात्र फिरणार आहे. कारण आज सावीवरती असा काही घणाघात आरोप केला जातोय की तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का तिला आजच्या कोर्ट केसमध्ये मिळणार आहे. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे मोठी, धैर्याला झोपवून दामिनीने हा सगळा मोठा प्लॅन केलेला असतो. तर मित्रांनो, आजच्या प्रोमोमध्ये आपण पाहतोय की सावीला अक्षरशः पोलीस जबरदस्तीने गाडीत बसवत असतात. तिला सांगत असतात, आज कोर्टाची तारीख आहे, तुला यावंच लागेल सावी नाईक. सावीची अवस्था इतकी काही वाईट असते, तिचे पाय हात थरथर कापत असतात. ती इतकी काही घामाघूम होऊन जाते कारण तिने आयुष्यात कधीच ना कोर्टाचा चेहरा बघितलेला असतो ना काही. तर मित्रांनो, पुढे आपण पाहतोय पोलीस गाडी कोर्टासमोर उभी करतात, तिकडे थांबवतात आणि मागून दामिनी आणि तिचा तो वकील भास्कर, विलास, इरा यांची सुद्धा गाडी येते आणि सगळेच गाडीतून उतरतात. आणि इथेच आपल्याला कळतं हे सगळं अचानक घडलेलं नाही आहे, तर हे सगळं प्लॅनिंगनी घडलेलं आहे. पूर्वनियोजितच असा प्लॅन आहे. आणि मित्रांनो, दामिनीचा मोठा डाव इथेच असतो. तिने आता धैर्याला गोळ्या औषधं देऊन चक्क झोपवलेलं असतं. सावीला वाचवायला आता कुणीच वेळेवर पोहोचू शकणार नाही. आता सावी कोर्टाच्या दिशेने चालत असते, तेवढ्यात अचानक मीडियावाले सगळे पत्रकार तिकडे येतात. आणि मित्रांनो, हे सगळे मीडियावाले सावीला नको नको ते घाणेरडे प्रश्न मात्र विचारतात. सावीची मानसिक अवस्था इतकी काही बिघडते, ते बोलतात की हा गुन्हा तुम्हीच केलाय ना, आम्हाला वाटतच नव्हतं. सावी मॅडम, तुम्ही असे असाल, इतक्या चांगल्या घरच्या असून तुम्ही इतक्या बेकार वागता, तुमच्या चारित्र्यावर संशय घेतलाय त्या माणसाने, तरी तुम्ही शांत बसलाय, याचा अर्थ तुम्हीच काहीतरी केलंय का? आता मात्र सावी हे सगळे प्रश्न ऐकून एकदम शांत होऊन जाते. त्या प्रश्नांची उत्तर सावीकडे नसतात. आणि मग पुढे आपल्याला असं दिसतं मित्रांनो, दामिनी मागेच असते. सावी अशी अस्वस्थ आहे ते पाहून तिला मात्र भलताच आनंद होतो आणि मनातल्या मनात ती बोलू लागते, सावी, आता तुला रोज मरणासारखं जगावं लागेल आणि हेच मी तुला करून दाखवणार आहे. पुढे चालून सावी आता कोर्टात जाते आणि कोर्टामध्ये प्रेक्षकांनो जी काही केस असते ती केस चालू होते. आता वकील तिकडे राणीवर इतके काही घाणेरडे आरोप करायला लागतो, एका मागोमाग एक असे आरोप. आणि जज साहेब पण आता इकडे सावीकडे एकदम टक लावून बघत असतो. त्यांचा चेहरा एकदम कडक असतो. सावीचा संयम सुटतो आणि ती जोरात ओरडते, हे सगळं खोटं आहे, मी काहीही केलेलं नाही आहे. पण मित्रांनो, ती प्रचंड घाबरलेली असते की बोलता बोलता तिची नजर फिरते आणि ती चक्कर येऊन खाली पडते, बेशुद्ध होते. आता मात्र कोर्टात एकच गोंधळ उडतो, सगळे लोक शॉक होऊन जातात. आणि मित्रांनो, इथेच सगळ्यात मोठा टर्न मालिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे धैर्याला दामिनीने झोपवून ठेवलेलं होतं, तोच धैर्य अचानक कोर्टामध्ये धमाकेदार एंट्री घेतो. तो सावीला उचलतो आणि घाबरून म्हणतो, सावी, अगं काय होतंय, तू ठीक आहेस ना सावी? आणि मित्रांनो, धैर्याची ही सगळी काळजी पाहून दामिनीला तर पुरता धक्काच बसतो. आणि आता तो सगळेच इकडे इरा वगैरे शॉक झालेले असतात, कारण धैर्य काळजी का घेतोय हे कुणालाच समजत नाही. धैर्य आता फक्त सावीची काळजी घेणार नाहीये, तर तो कोर्टात पूर्ण सिस्टीमला आता उलटा प्रश्न विचारणार आहे. मित्रांनो, पुढच्या भागात खूप मोठा उलटा गेम होताना आपल्याला दिसतोय. धैर्य कोर्टात जज साहेबांना सांगणारे सावी निर्दोष आहे, हे सगळं प्लॅनिंग केलेलं आहे कुणीतरी. धैर्य दामिनीच्या विरोधात आता पुरावा काढणार. दामिनीने वकिलांना पैसे दिल्याचा एक क्लू आता धैर्याला मिळणार आहे. परंतु हा वकील नेमका कोणाच्या पैशांवरती जगतो, याला कोण मदत करतंय हे मात्र धैर्याला कळालेलं नसतं. तो दामिनीपर्यंत अजून पोहोचलेला तर नाहीच आहे, पण आता तो नक्कीच पोहोचणार आहे. आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे सावी बेशुद्ध पडली. दामिनीचा हा प्लॅन होता, कारण तिला वाटलं की सावी कोर्टामध्ये नक्कीच कमी पडणार आहे आणि या केसचा निकाल कायमचा लागणार आहे. पण मित्रांनो, धैर्य आता जागा झालाय आणि धैर्य जेव्हा रागात येतो ना, तेव्हा तो कोणालाही सोडत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, धैर्य सावीला वाचवेल का आणि दामिनीचा प्लॅन यावेळेस फेल होणार की सफल होणार? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन प्रोमो रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.